जत तालुक्यातील लकडेवाडी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या 2 कोटीच्या कामात त्रुटी आहेत. वारंवार चौकशीची मागणी करूनही अधिकारी पाठीशी घालत असल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दुष्काळी भागातील जनतेच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न असूनही प्रशासन गंभीर नाही. निविदेप्रमाणे काम होत नाही. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कामाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी यांचे संगनमत असल्याने मनमानी कारभार सुरू आहे. 1.25 कोटींची बिले अदा केली आहेत. मात्र प्रत्यक्षात 40% काम झाले नाही. सदर योजनेची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना देण्यात आले. कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शिवाजी शेंडगे, विभीषण निळे, आनंदा एडगे, राजाराम लकडे उपस्थित होते. माझं नाव राजाराम दुर्योधन लकडे, ग्रामपंचायत लकडेवाडी ग्रामपंचायत सदस्य बोलतो. की अंतर्गत जलजीवनची जी कामं आमच्या 2 कोटीची जी काम झालेलं आहे ते निष्कर्षी झालेलं आहे. पूर्णपणे 2 कोटीच्या कामापैकी लकडेवाडी जाणारा पाईपलाईन मेन टाकेजवळला, बनगर वस्ती जाणारी, खाली बिशे वस्ती जाणारी, परत निळे वस्ती जाणारी ही खलास निष्कर्षी झाले. 1.5 फुटांनी खलास गाठलेले आहे. आता त्यातनं 1,25,00,000 रुपये अनधिकृत बिलं दाखवून त्यांनी अधिकाऱ्याशी धरून त्यांनी बिलं काढलेली आहेत. आत्तापर्यंत ह्या टेंडरवाल्यांनी ह्याने अधिकारी मॅनेज करून त्याची सकल चौकशी होऊन आम्हाला न्याय मिळावा. आणि आम्ही वारंवार जत पंचायत समिती अभियंत्याकडे काटकरकडे तक्रार केली, गावित साहेबाकडे तक्रार केली. निष्कर्षी काम आहे आणि ह्या कामाचं करून तुम्ही नीट चौकशी करून नीट करून घ्या म्हटलं तर त्यांनी काय ती दखल आमची घेतलेली नाही. आणि जी जेनची पाईप वापरली ती बिगर शिक्क्याची वापरलेली आहे. आणि जी आता खाली पाईपलाईन जाणारी जेनची जी PVC पाईपलाईन जाणारी घरोघरी आहे ती सगळं बोगस वापरलेली आहे. सरास 1.5 फूट ते 1 फूट घालून त्यांनी कुणीकडे काय ताळमेळ लागू दिलेला नाही. या कामाची चौकशी होऊन आम्हाला न्याय मिळावा. नाही न्याय मिळाला तर आम्ही आंदोलन करू.